तेव्हा नक्कीच संघर्ष बघायला मिळेल. आणि की पूर्णपणे सहमत आहे, कारण की दोन्ही संघाची तुलना केली आपण, या दोन्ही संघाकडे खूप मोठे खेळाडू आहेत. एकीकडे जर पाहिलं आपण लोकप्रिय खेळाडू या कोणगावात ज्यांनी या तालुका क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवलेला आहे तो म्हणजे राज म्हणजेच बावल्या. आणि दुसरीकडे जर पाहिलं आपण संतोष, मग रवी देशले, त्यानंतर अमोल डावक्रा फलंदाज के पी स्टार संघाचा काल काय अतिशय अप्रतिम खेळी साकारली होती. गवलीसर पाहिला आपण 33 धावाची ती खेळी साकारली होती आणि तिथूनच सामना या संघाकडे गेला होता. संघ अडचणीत असताना 33 धावाची खूप मोठी बहुमूल्य खेळी साकारली होती अमोल यांनी. म्हणूनच हा सामना एक रंगतदार होईल यात शंका नाही, कारण की दोन्ही संघांनी पहिले सामने जिंकलेले आहेत आणि क्वालिफाय करण्यासाठी हा सामना खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आज गंधराज संघामधून चौरसिया जो अनफिट झाला होता, फिट झाले का बघायचं आहे. जर तो फिट झाला असेल तर संघासाठी एक चांगली गोष्ट आहे, गंधराज संघासाठी. तर आपण ओळूया, कारण क्षेत्ररक्षण लावलं जातंय केपीएल स्टार संघाकडून. यष्टीरक्षक अमोल गंभीरराव, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर हे ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण आहे 30 सर्कलच्या आतमधलं. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि एक मिड ऑन हे ऑन साईडचं 30 सर्कलच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर. त्यामध्ये राज बावले कॅप्टन लॉंग ऑफ, पंच बाळा इकारे इशारा करतायत आणि एक डीप मिड विकेट असे क्षेत्ररक्षण आहे. पहिलं षटक घेऊन ते गोलंदाज प्रणय खेळण्यासाठी सज्ज होईल. रवी देसले पहिला चेंडू, व्हाट ए शॉट, काय स्क्वेअर कटचा फटका, जणू काय गुंडाप्पा विश्वनाथ खेळपट्टीवर खेळतोय. डीप इच पॉइंट, सीमापार चौकार. काय फटका खेळला होता, जागा बघितली, बॅकफुटला आला आणि कटचा फटका बघायला मिळाला अगदी पॉईंटच्या वरून आणि डिपेश पॉईंट सीमारेच्या बाहेर जाणारा एक दर्जेदार चौकार रवी देशल्याच्या बॅटमधून आला. चौकाराने खातं उघडतोय, संघाचंही खातं उघडतोय. प्रणय पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर. सन्मान करायला हवा आणि इव्हन रवी देसले यांनी सन्मान करण्याचा प्रयत्नही केला होता, पण तो वाचू शकले नाही. त्रिफळाचीच झाले, उजवी एसटी वाकवलेली आहे. बिग ब्लो, गंधराज संघाला हा बिग ब्लो म्हणता येईल. आणि की गवलीसर जर पाहिलं पण कालपासून तर आत्तापर्यंतच्या खेळामध्ये सर्वोत्कृष्ट चेंडू टाकल्या गेल्या स्पर्धेचं, त्या प्रकारे हा चेंडूचा मारा केलाय परफेक्ट यॉर्कर. येस, नक्कीच चांगला उल्लेख केला सुनील पवार. कालचा संपूर्ण दिवस जर आपण केला आणि हा सर्वोत्कृष्ट चेंडू म्हणता येईल, कारण यॉर्कर होता आणि उजव्याष्टी वाकवलेली आहे. परफेक्ट डिफेन्स करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता रवी देसल्याने, डिफेन्स करू शकला नाही आणि त्रिफळाची झाले, साफ बोल्ड झालेला आहे. आणि आता मात्र कॅप्टन संतोष येतोय, संतोष नाईक. प्रणय राईट आर्म फॉलो थ्रू मध्ये थोडासा चुकतोय आणि पंच बाळा सिनियर अर्थात बाळा इकारे इशारा करतायत डेड बॉल. प्रणय मार्गस्थ, राईट आर्म. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे आणि चेंडू जातोय तो डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे चौकार.
असं चाललंय. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर त्रिफळाजीत, पुन्हा एकदा चौकार. धावसंख्या होते 8. प्रणय मार्गस्थ होतोय. 7 ते 8 पावलांचा रनअप. याला पुन्हा एक चांगला चेंडू आहे. पुन्हा बीट केलेला आहे. खेळायचं होतं कव्हरच्या दिशेने. चेंडू मात्र शॉर्ट थर्ड मॅनला जातोय आणि त्यावर एक धाव पूर्ण करतोय संतोष. धावसंख्या होते 9. 1-9. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. आपण दोन संघामध्ये सामना पाहतोय विनर विनर, कारण हे दोन्ही जे संघ आहेत दोन्ही संघांनी पहिल्या दिवशी आपले सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे विनर विनर मधली लढत पाहतोय. गंधरा स्पोर्ट्स विरुद्ध केपीएल स्टार. कमलाकर नाईक फॅम टीम गंधरा स्पोर्ट्स आणि महेशभाई नाईक फॅम टीम केपीएल स्टार. याला पुन्हा फटका खेळलेला आहे. मिड ऑफच्या वरून चेंडू हवेत आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येतोय. मात्र ताकद झोकली नव्हती. 2 धाव मात्र पूर्ण करतोय तो निखिल आणि 2 धावेने धावसंख्या वाढते. डबल फिगर मध्ये पोहोचते. 11 1-11. प्रणय पुन्हा मार्गस्थ होते. राईट आर्म. याला पुन्हा एक चांगला चेंडू होता. ब्लॉक होलमेट टाकला. चेंडू खेळला जातोय. पॉइंटला जातोय थोडासा बॅकवर्ड आणि त्यावर एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जर बघितली सुनील पवार आपण एक चांगले धावा आहेत, कारण 12 धावा आलेल्या आहेत. पण तो एक महत्वपूर्ण फलंदाज रवी देसले बाद झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला आपण धावा चांगल्या आहेत, पण एक महत्त्वपूर्ण फलंदाज तो म्हणजे रवी देसले बाद झालेला आहे. एका चांगल्या यॉर्करवर आणि प्रणय यांनी ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करून दिले संघाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहते आपण 1-12. ही सरासरी जर कायम राहिली तर 60 पर्यंत संघ मधील मारू शकतोय आणि एक टप टोटल पाहायला मिळेल धावफलकावर. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी येस कॅप्टन राज बावळे येतोय. दोघांमध्ये द्वंद्व बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन, कारण संतोष कॅप्टन आहे गोलंदाजीसाठी. राज बावळे येतोय एक नामांकित गोलंदाज ज्याने कोण गावासाठी नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. इव्हन सिटी क्रिकेटमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे गोलंदाजी केलेली आहे राज बावळे यांनी. अष्टपैलू आपलं सिद्ध करून दाखवलेलं आहे. मी आवाज देऊ इच्छितो विजयबाला प्रतिष्ठान आणि शिव चेरोबा प्रतिष्ठान दोन्ही कॅप्टननी यानंतर टॉससाठी तयार राहायचं आहे. विजयबाला प्रतिष्ठान आणि शिव चेरोबा प्रतिष्ठान. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं फक्त 3 क्षेत्ररक्षक यावेळेला मात्र 30 सर्कलच्या बाहेरच्या सीमारेषेवर, त्यामध्ये एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक येतोय मात्र जवळपास एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड ऑफ लॉंग ऑफ. डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे. बाकीचे क्षेत्ररक्षक जे आहेत ते 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. राज बावळे गोलंदाजीसाठी मार्गस्थ. लेफ्ट आर्म. याला हलक्या हाताने खेळले. चेंडू हवेत मात्र झेल होण्यासारखी संभावना नाहीये. तसं इम्प्रूवाइज फटका खेळण्याचा जो प्रयत्न केला होता, अशा प्रकारचा फटका तुम्ही जर फाईनलीकडे खेळलात तर कदाचित तुम्हाला चौकार मिळू शकतो. पण एकच धाव मिळते निखिल्यास आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते 13. क्रिकेटमधला अशुभ आकडा. राज बावळे खेळाडू कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म. यावेळेला मात्र आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. चेंडूचा वेग थोडासा कमी केला होता, कारण राज बावळे एक चालाक असा गोलंदाज आहे. थोडासा बॉडी लँग्वेजला त्यांनी बघितलं. कुठल्या प्रकारे धाव नाहीये. धावसंख्या थांबलेली 13. 1-13. नाणेफेक हरल्यानंतर गंधरा स्पोर्ट्स संघाची धावसंख्या. पुन्हा यावेळेला मात्र फुल ओव्हर टप्प्याचा चेंडू होता. सरळ निघून जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातात. कुठल्या प्रकारे धाव नाही. काय गोलंदाजी करतोय. मी सांगितलं द्वंद्व बघायला मिळते, मात्र कोण कोणावर मात करतोय. दोन्ही कॅप्टन समोरासमोर उभे ठाकलेले आहेत. राज बावला कॅप्टन आहे, गोलंदाजी करतोय आणि फलंदाजी करण्यासाठी संतोष आहे, संतोष नाईक. याला मात्र खोदून काढलेला आहे. चेंडू सरळ जाते लॉंग ऑनला. वाईड ऑफ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 14.
14 धावा झालेल्या आहेत. हा विनरमधला सामना आहे, त्यामुळे जो संघ विजय प्राप्त करेल तो सुपर सिक्समध्ये प्रवेश करेल. पराभूत संघाला अजून एक संधी असेल. यामध्ये स्लॉक केलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप मिड विकेटला. प्लेसमेंट चांगला होता, फटका चांगला होता, मात्र प्लेसमेंट चांगला होता, कारण डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता. फक्त एकच धाव. काय गोलंदाजी करतो या षटकामध्ये. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. राजबावळ्या पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. लेफ्ट आर्म गोलंदाजी, डावखुरा शैलीदार फलंदाज सुद्धा आहे राजबावळ्या. याला फोर्स केलेला आहे, मात्र ताकद झोकली नव्हती. चेंडू जातोय डीप मिडॉनला. फोर्स हा फटका जर तुम्हाला खेळात षटकार मारायचा असेल तर खूप ताकदीचा वापर करावा लागतो आणि एक उत्कृष्ट षटक म्हणता येईल. कारण या षटकामध्ये कोणताही फलंदाज जरी बाद केलेला नसला तरी मात्र किफायती गोलंदाजी बघायला मिळाली. फक्त 4 धावा दिल्या. तर 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण राज यांची गोलंदाजी पाहिली होती गवली सर. तर 2 षटकामध्ये त्यांनी फक्त 9 धावा खर्च केल्या त्या आणि 1 विकेट सुद्धा त्यांनी प्राप्त केला होता. म्हणजे सर्वात इकॉनॉमिक गोलंदाजी पाहिली आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ते राज यांच्याकडे जाते. आणि परत एकदा त्यांनी सिद्ध केलं आहे की मी चांगला गोलंदाज का आहे. या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च करतोय. विकेट जरी प्राप्त केला नसेल पण सरासरी ती रोखल्या गेली राज यांच्या माध्यमातून. संगणकाची एक चांगली भूमिका पाहतोय आपण या षटकामध्ये. यस, आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपण पाहतोय बेस्ट बॉलिंग फिगर आजी चामुंडावास. 8 षटके गोलंदाजी केली होती, 19 धावा दिल्या होत्या आणि 8 फलंदाज बाद केले होते. स्टुअर्ट बिन्नी भारतातर्फे बेस्ट बॉलिंग फिगर होतं. पुढे आपण सामन्याकडे. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज प्रथम मुकादम, स्ट्रॉंग मॅन. प्रथम गोलंदाजीसाठी मार्गस्थ. पहिला चेंडू आणि हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डाव्या स्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच बाळा इकारे इशारा करतायत. वाईड बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या होते 17. गंधरा स्पोर्ट्स विरुद्ध केपीएल स्टार. कोणगाव बिग बॅश लीग 2021 या स्पर्धेमधला 2 संघामधील सामना आपण पाहतोय. प्रथम याला मात्र टर्न झाला होता. अगेन्स्ट टर्न अपरकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणी, मात्र झेल सुटे जीवनदान मिळते. थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये आला होता, कारण बघितलं की सुरुवातीला पवित्रा घेतला पूल करण्याचा, पण चेंडू इतका टर्न झाला की मात्र फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला. पण मी नेहमी म्हणतो की अप्परकटचा जो फटका आहे तो तुम्हाला सीझन क्रिकेटमध्ये फायदेशीर ठरतो. टेनिस क्रिकेटमध्ये इतका फायदेशीर ठरत नाहीये. सोपा झेल सुटे. कॅचेस विन द मॅचेस नेहमी पाहतोय आपण. प्रथम पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. राईट आर्म. यावेळेला पुन्हा एकदा उजव्या स्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यस, निशांतजी म्हात्रे आपले हार्दिक स्वागत आहे. वेलकम. निशांत म्हात्रे यांनी सुद्धा कोणगावासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. याला मात्र फक्त टर्न केलेला आहे स्क्वेअर लेग कडे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. खराब क्षेत्ररक्षण होतंय. खराब क्षेत्ररक्षण होते. 2 धावा मिळत आहेत. यस, वेलकम निशांतजी म्हात्रे. निशांत म्हात्रे यांचा उल्लेख मी नेहमी करतो यासाठी की खूप चांगलं क्रिकेट त्यांनी कोणगावासाठी खेळलेलं आहे आणि नेहमीच स्पोर्ट्समनशिप खेळाडू वृत्ती खेळणारा खेळाडू आहे कोणगाव. तर 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 20. प्रथम मार्गस्थ होतोय. राईट आर्म. यावेळेला पूलचा फटका. टायमिंग साधता आलेला नाही आणि सहज सोपा सुंदर झेल मिड विकेटला.
पास झाल्याने प्रशांतजी म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. प्रशांत म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि एक वेळा जेव्हा संघ असा असायचा, कोणगावचा संघ जेव्हा खेळायचा, तेव्हा प्रशांत म्हात्रे आणि परेश महाजन ही सलामीची जोडी नेहमीच जबरदस्त कामगिरी करायची. प्रशांत म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रशांत म्हात्रे आणि परेश महाजन ही नेहमीच सलामीला जोडी यायची आणि कित्येक सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी या सलामीवीरांनी केलेली आहे. पहिले यश मिळवून देतोय या षटकामध्ये प्रथम. यावेळेला मात्र कुठल्याही प्रकारे चेंडूवर नजर न ठेवता फटका खेळण्याचा प्रयत्न, धावात करण्याचा प्रयत्न होतोय. लेग बायचा इशारा येतोय. मला वाटते थोडीशी दुखापत झालेली आहे त्या ठिकाणी फलंदाज संतोषास. प्रथम याने सुद्धा या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी केलेली पाहतोय आपण. आतापर्यंत फक्त 5 धावा दिल्यात. हे पाण्याची व्यवस्था करायची आहे. हा चेंडू झाल्यानंतर पाणी घेऊन यायचं आहे, कारण 2 षटकानंतर तुम्ही फक्त पाणी घेऊन येऊ शकता. पंचांनी सामना सुरू करायचा आहे, कारण त्या ठिकाणी आमचे ऑर्गनायझर पाण्याची व्यवस्था करतील. प्रथम यावेळेला मात्र चेंडू डाव्या एसटीच्या अगदी जवळून निघून गेलेला आहे. ते कसं असतं सुनील पवार, डाव्या एसटी जवळून चेंडू जर निघून गेला तरी सुद्धा पंच त्या चेंडूला शिक्षा करीत असतात. व्हाईट बॉलचा इशारा करतायत पंच आणि एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 22. प्रथम पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. राईट आर्म यावेळेला मात्र लिव्हिंग एज आणि सहज सोपा सुंदर झेल, सॉफ्ट डिस्मिसल. बरोबर पाहतोय एक चांगली धावसंख्या म्हणता येणार नाहीये. आणि असं वाटतं की नक्कीच जो निर्णय घेतलेला आहे KPL स्टार संघाचे कॅप्टन राज याने क्षेत्ररक्षण करण्याचा, तो 3 षटकांतर योग्य वाटतोय. कारण धावसंख्या जी 22, 7.33च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. आणि सुनील पवार मला असं वाटतं की या 2 षटकांमध्ये 20 पेक्षा जास्त धावा जर जमवल्या नाहीत तर क्षेत्ररक्षण करताना या संघावर, गणराज संघावर एक जबरदस्त मानसिक दबाव येऊ शकतो. तर काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक, पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद डॉक्टर गवली सर. तर अतिशय सुरेख गोलंदाजी पाहिली आपण KPL स्टार संघाच्या माध्यमातून. आणि नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतला होता तो स्वार्थ ठरवताना पाहतोय आपण. स्वतः संघनायक, त्यानंतर प्रणय, त्यानंतर मात्र प्रथम. आतापर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि तोच कंटिन्यू इथं मात्र राज सज्ज होतोय दुरांच्या टोकाकडनं गोलंदाजी करण्यासाठी. संघनायक अजून पाहतोय आपण खेळपट्टीवर आहे, तो म्हणजे संतोष नाईक. हवी तशी कामगिरी अजून करता आली नाही. आणि अपेक्षा आहे की या 12 चेंडूमध्ये किमान 20 ते 25 धावा जर धावफलकावर लावल्या गेल्या तर मात्र एक टफ फाईट करू शकतोय सेकंड इनिंगमध्ये गणराज पोटा संघ. क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावल्या गेलं पाहू शकता आपण. पॉईंटला एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन, फाईन लेग आणि मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक. त्या प्रकारे मारा करेल गोलंदाज राज. चांगला चेंडू होता, टर्न केले चेंडूला, स्क्वेअर लेग क्षेत्राकडे चेंडू जातोय. एक धाव दुसऱ्या धावची मागणी ते मात्र करताना पाहतोय. पोहोचू शकेल की नाही प्रश्न निर्माण होतोय. आणि इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. चौथा फलंदाज बाद. विजय बाला प्रतिष्ठान आणि शिव चरोबा प्रतिष्ठान
दोन्ही कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. आता मात्र नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवर येताना हरी येतोय. काल हरी यांनी गोलंदाजी खूप छान केली होती. काय लेग ब्रेक आणि ऑफ ब्रेक आणि गुगली तिन्ही या चेंडूचा मारा केला होता आणि त्यासाठी गणराज स्पोर्ट्स संघाला 40चा आकडा गवलीसर पार करणं गरजेचं आहे, तरच सामना जिंकू शकता. नाहीतर केपीएस स्टार संघाची खूप मजबूत स्थिती आहे. पाहतोय आपण 23 आहे धावसंख्या आणि एका चांगल्या स्थितीमध्ये पहिल्या इनिंगमध्ये पाहतोय आपण नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो स्वीकारला होता तो संघनायक प्रणय आणि प्रथम यांनी स्वार्थ ठरवलाय. इथून मात्र आक्रमण करावं लागेल, कारण की जवळपास 4 फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावफलकावर फक्त आणि फक्त 23. चौथं षटक प्रगतीपथावर. हरीसाठी तोच क्षेत्ररक्षण कायम आहे, कुठल्या प्रकारे परिवर्तन नाही. पॉईंट, शॉर्ट, थर्डमॅन, फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आणि मिड ऑफ हे 4 खेळाडू सिंगल धावा रोखण्यासाठी राज सज्ज होताना. यावेळेस मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता. परत एकदा बीट होतोय. अजून एक निर्धाव चेंडूची ते मात्र समाप्ती करतोय गोलंदाज राज म्हणजेच बावल्या. लोकप्रिय खेळाडू पाहतोय आपण कोंडगाव नंतर तालुक्यामध्ये ज्यांनी एक मोठी छाप सोडली असा एक दर्जेदार A1 क्वालिटीचा ऑलराऊंडर आहे तो म्हणजे केपीएस स्टार या संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहतोय आपण कोंडगाव बिग बॅश लीगमध्ये. दुसरं पर्व पाहतोय आपण आणि दुसरा दिवस सज्ज होताना राज बावल्या मारा करण्यासाठी. डेथ बॉलचा इशारा येताना धावसंख्या फक्त आणि फक्त 23. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. काल जो पहिला सामना जिंकला होता गणराज स्पोर्ट्स संघाने खूप चांगली दमदार फलंदाजी पाहायला मिळाली होती आणि दोन्ही कर्णधार आणि रवी देशले जो अनुभवी खेळाडू त्यांनी दमदार कामगिरी केली होती. पण जेव्हा रवी देशले बाद झाला तिथून मात्र धावगती थांबलेली आहे. याच पाहता अजून एक चांगला चेंडू, काय घडले पाहिजे चेंडू मात्र नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. लेग बाईच्या स्वरूपात हा चौका. येणं गरजेचं आहे. इथं मात्र गणराज स्पोर्ट्स संघासाठी लेगबाईच्या स्वरूपात ही बाउंड्री मिळाली. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहते आपण 27. चांगला चेंडू होता राज बावले यांचं खेळण्यासाठी. हरी अजून खातं उघडायचं बाकी आहे. यश पात्रा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि अजून एक विकेट प्राप्त करतोय या षटकामध्ये राज. मात्र गणराज स्पोर्ट्स संघ संघर्ष करताना पाहतोय आपण धावेसाठी. ज्या प्रकारे अपेक्षा होती की किमान 60 किंवा 55चा आकडा पार करेल काय, पण आतापर्यंत जर मी तर सांगेन की केपीएस स्टार संघाची स्टार गोलंदाजी पाहायला मिळाली आणि 5वा फलंदाज सुद्धा बाद होतोय. खूप संघ अडचणीत आहे. इथून मात्र किमान 15 किंवा 12 धावा जरी लावल्या गेल्या तर 40चा आकडा एक टेस्ट करू शकतात गणराज स्पोर्ट्स संघाचे गोलंदाज केपीएस स्टार संघाच्या फलंदाजाला. राजबावळे यांनी सांगितलं होतं, मी ओपिनियन जेव्हा विचारलं तेव्हा राजबावळेचं असं म्हणणं की सकाळचं सत्र आहे आणि आमचा प्रयत्न असेल की 40पर्यंत थांबवण्याचा आणि त्या दिशेने वाटचाल बघायला मिळतंय. संतोष यांनी सांगितलं 50चा आकडा आम्ही पार करणार आहोत. संतोष यांनी सांगितलं होतं 50चा आकडा आम्ही पार करू शकतो, पण असं वाटतंय की आता 45+कडे 5 असणार आहे गणराज स्पोर्ट्स संघ. ज्याप्रमाणे फलंदाजी होते अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे. राज बावले यांनी जो वाकीत केलं होतं की आम्ही 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामध्ये यशस्वी होताना पाहतोय आतापर्यंत. याच पात्रा फटका चांगला आहे, काय सुरेख पहिला आत्मविश्वासाने भरलेला फटका पाहतोय आपण. लॉंग बाउंड्रीच्या बाहेर जाणारा दणदणीत चौका. आपण जर बघितलं सुनील पवार, पहिल्या चेंडूवर जो आत्मविश्वास बघायला मिळाला होता, पहिल्या चेंडूवर आत्मविश्वास भरा फटका बघायला मिळाला, त्यानंतर हा चौथ्या षटकात याच्यामध्ये एक आत्मविश्वास बघायला मिळाला फटक्यामध्ये. अगदी बरोबर सांगितलं आपण, उल्लेख खूप छान केलाय. याच पात्रा शॉर्ट पिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, पण बावल्या छान वापशी करतोय चौकार दिल्यानंतर. 4 षटकाची समाप्ती पाहतोय आपण. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 31 धावसंख्या 31
आणि त्यासाठी जर पाहिले आपण आघाडीचे 5 फलंदाज बाद झालेले तर अजून गवळी सर शेवटचा षटक आहे आणि तो 15 किंवा 12 जर धावपळकावर लावल्या गेल्या तर मात्र सामना एक कट्टा फाईट पाहायला मिळेल. चला आपण वेळ कमी घ्यायचा आहे, आम्ही सातत्याने हेच उल्लेख करतोय कारण की तब्बल 8 सामने आहेत. तर अंतिम षटक टाकण्यासाठी कुठल्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवतोय संगणकी पाहायचं आहे. आणि आतिश यांनी पहिल्याच चेंडूचा सामना करताना अतिशय सुरेख ऑफ ड्राईव्हचा फटका पाहिला होता, पण मिड ऑफच्या डोक्यावरतून पाठवलं होतं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि या इनिंगमध्ये जवळपास आपण पाहतोय की हा तिसरा चौकार होता. पहिला चौकार ठोकला होता तो रवी देशले आणि त्यानंतर मात्र एक सुरेख चेंडूवर दांडी गुल झाली होती. त्यानंतर मात्र एक चौकार जर पाहिलं होता पण संतोष नाईकच्या बॅटमधून आला होता, त्यांनी सुद्धा चौकारने खातं उघडलं होतं. त्यानंतर मात्र आतिशच्या बॅटमधून चौकार आला आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज आता मात्र पाहतोय आपण प्रेम. समोर खेळण्यासाठी फलंदाज पाहतोय आपण स्ट्राईकला असेल इथं मात्र अंशू. आक्रमण करावं लागेल या अंतिम षटकामध्ये. 1 2 ते 3 मोठे फटके जर मारले तर अजून 50 आकडा पार करू शकतो हा संघ, पण 50 आकडा पार करेल काय गणराज स्फोटा संघ. ज्या प्रकारे आतिशच्या बॅटमधून चौकार निघाला होता आणि हे दाखवले त्याने की मी बॅटिंग करू शकतोय. अंशू सज्ज होतोय खेळण्यासाठी. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण अंशूसाठी पॉईंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण, जवळपास एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये आहे. आणि आता मात्र मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात करतोय गोलंदाज प्रेम आपल्या बॉलिंगसाठी आणि फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. प्रेम राईट द विकेट. पहिला चेंडू टाकण्याच्या तयारीमध्ये. पहिला चेंडू चांगला चेंडू होता, काय घडले पाहिजे बॅटच्या आतल्या कडेला चेंडू चाटून गेलाय फाईन लेग क्षेत्राकडे आणि तोपर्यंत मात्र या 2 धावा सहज पूर्ण करताना पाहतोय आपण फलंदाज अंशू याला. अंशू आपलं खातं उघडतो आणि संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 5-33. अंतिम षटक प्रगती पथावर. यानंतर दोन्ही संघाच्या संगणकाने आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचंय. विजय बाळा प्रतिष्ठान विपक्ष पाहतो आपण शिव चेरोबा स्वीकार ला जुना ऍक्शन मध्ये पाहणार होतो आपण, ज्यांनी काल धमाकेदार 45 धावाची खेळी साकारली होती. आणि हे दोन्ही संघ गवलीचे मला वाटते की पराभव स्वीकारलेले आहेत. तो सामना एक कडक होईल. पण याच पात्र पंच करण्याचा प्रयत्न हवेत आहे, सोपा झेल आणि अजून एक फलंदाज या चेंडूवर फेल. सर आपण या इनिंगचा जर फॉलोअप विकेटचा जर विचार केला पण अजून कुठल्याही विकेटसाठी एक मोठी पार्टनरशिप पाहायला मिळाली नव्हती. फक्त दुसऱ्या विकेटसाठी ज्या प्रकारे पाहिलं की आपण 16 धावाची भागीदारी झाली होती, त्यानंतर मात्र पार्टनरशिप पाहायला मिळत नाही आहे. आणि हेच कारण म्हणावं लागेल की धावसंख्या होत नाही आहे. कुठलाही सामना असो तुम्हाला छोट्या छोट्या भागीदारी करणं गरजेचं आहे, तर आपण मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करू शकता. अगदी बरोबर आहे. पार्टनरशिप पण वेगवान पार्टनरशिप म्हणून सुद्धा फार महत्त्वाचं असतं. तुम्ही 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं खेळणं हे फार गरजेचं आहे. प्रेम चांगलं षटक हाताळताना पाहतोय. यास पात्र पुलचा फटका खाली क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. यास पात्र काऊकॉर्नरच्या वरतून हा षटकार. येस दीपक भाऊ मुकादम आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आपलं हार्दिक स्वागत आहे दीपक भाऊ मुकादम. सतीशच्या बॅटमधून अजून एक दमदार फटका निघालाय आणि आवश्यकता आहे की अजून 3 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके ठोकले तर मात्र एक चांगली धावसंख्या उभी करू शकतोय गणराज स्पोर्ट. याच पात्र हुकचा फटका टायमिंग व्यवस्थित करता आले नाही, पण जेल होण्यासारखी संभावना नाही यस कोडले क्षेत्राकडे. आणि अतिशय वेगात आतिश मात्र या 2 धावा कंप्लीट करतोय. सतीश आता मात्र गवली सर जो टार्गेट होता जवळपास टफ फाईट करण्यासाठी 40च्या जवळपास पोहोचलेला म्हणजे 41. येस पंडितनाथजी भोईर जे पल्लीवाली वरीलचे ओनर आहेत त्यांचे आगमन झाले. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. यावेळेस पात्र धीमा बाउन्सर पाहतोय आपण, क्लास धीमा बाउन्सर.
अतिशय चांगला, पण असं वाटलं होतं की फलंदाजाला हा एक संधी होती किंवा बॅटला जरी लावला असतं तरी चौकार मिळू शकला असता, पण तसं काही घडलं नाही. म्हणजे चांगला धीमा बाउन्सर पाहायला मिळालं. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे ती 41. अंतिम चेंडूवर मोठा फटका येईल का इथं? मात्र याच पात्र हा फटका चांगला नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बावल्यांचं काय पूर्व अनुमान होतं, आणि तोपर्यंत मात्र एकच धाव इथं कंप्लीट करेल. चांगलं थ्रो आणि रनआउट. दोन्ही कॅप्टननी यायचंय. विजय बाला प्रतिष्ठान आणि शिव चेरोबा प्रतिष्ठान. येस, पंडितनाथजी भोईर इंटर काँग्रेसचे अध्यक्ष, त्याचबरोबर पल्लीवाले एंटरप्राइजचे ओनर यांना मी विनंती करणार आहे, आपण आपल्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. विजय बाला प्रतिष्ठान आणि शिव चेरोबा प्रतिष्ठान. येस, वेलकम, खूप खूप स्वागत आहे. विजय बाला प्रतिष्ठान संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. शिव चेरोबा श्याम, खूप खूप स्वागत आहे. येस, पंडितनाथजी भोईर आपलंही स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉलिंग विजय बाला प्रतिष्ठानचे कॅप्टन हेड. मात्र टॉस जी जिंकलेली आहे ती शिव चेरोबा प्रतिष्ठानचे कॅप्टन. खूप खूप आपलं आभार आहोत, आपण टॉससाठी आलात. पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. पहिला जो सामना तुम्ही पराभूत झालेला आहेत, त्यामुळे हा सामना अतिशय महत्त्वपूर्ण, दोघांसाठी महत्त्वपूर्ण आहे. कारण या सामन्यामध्ये जर पराभूत झालात तर मात्र कदाचित आव्हान संपुष्टात येऊ शकतं. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. 5 षटकांचा सामना आहे. साधारण किती धावांपर्यंत समोरच्या संघाला थांबवण्याचा प्रयत्न असेल? 50. गोलंदाज कुठले असतील ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असतील, आणि या सामन्यामध्ये काय बदल केला जाईल? हो, चेंज केला जाईल थोडाफार प्लेयरांमध्ये. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. मनाच्या विरुद्ध झालेल्या फलंदाजी करायची आणि महत्त्वपूर्ण सामना आहे, कारण हा सामना जिंकणं दोघांसाठी महत्त्वपूर्ण राहिलेला आहे. कारण जर तुम्ही सामना जिंकला तर तुम्हाला अजून एक संधी असेल सुपर सिक्समध्ये पोहोचण्याची. जर पराभूत झालात तर कदाचित तुमचं आव्हान संपुष्टात येऊ शकतं कोंडगाव BBS लीगमध्ये. तर साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल जेणेकरून तुम्ही विजयाला गवसणी घालू शकता? 50+. कुठले फलंदाज जे तुम्हाला एक चांगली सुरुवात करून देतील, खास करून मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये? स्वीकार आहे, मी स्वतः आहे, आमजा आहे, मंगेश आहे. कारण स्वीकाराने पहिल्या सामन्यामध्ये काय खेळी केली होती, पण ती खेळी वाया गेली होती. कारण 45 धावांची तुफानी खेळी केली होती. यावेळेला मात्र तशाच प्रकारची खेळी त्याला स्वीकारायला साकारावी लागेल, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजय प्राप्त करावा लागेल. तर दोन्ही लुजर आहेत, पहिले सामने पराभूत झाले, दोघांसाठी महत्त्वपूर्ण लढत आहे. मी दोघांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो या सामन्यासाठी. ऑल दी बेस्ट. आणि घेऊन जात आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. तत्पूर्वी शिव चेरोबा कॅप्टनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि विजय बाळा प्रतिष्ठान संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. सामन्याला सुरुवात होईल. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक सुनील पवार. धन्यवाद सर. तर सलामी जोडी पाहते आपण खेळपट्टीवर आहे. जो टार्गेट आहे ते मात्र उभं केलं होतं खास गंडा स्पोर्ट या संघाने. KPL स्टार संघासमोर जो टार्गेट आहे सामना जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये जर विचार केला आपण तर निश्चित फक्त 43 धावचं टार्गेट असेल. पण
पहिल्या षटकामध्ये जर 1 किंवा 2 विकेट प्राप्त केले आणि दबाव टाकले गेले तर मात्र सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतोय. आज रवी देशले यांच्याकडून हवा तसा परफॉर्मन्स पाहायला मिळाला नव्हता, कारण की एका चांगल्या चेंडूवर मात्र त्रिफळातीत बाद झाला होता. प्रणयचा तो अतिशय चांगला चेंडू होता. तर अमोल आणि कैफ ही जोडी खेळपट्टीवर आहे. अमोल यांनी काय धमाकेदार काल खेळी साकारली होती. 33 धावा नाबाद आणि सामनावीर ठरला होता अमोल. पण या सामन्यात कशा प्रकारे फलंदाजी केलेली पाहिजे, तर पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण संतोष सज्ज होते. वेगवान गोलंदाजी करणारा हा रफ्तार के सौदागर म्हणून त्याची आपण ओळख आहे. आणि त्याच प्रकारे इथं मात्र मोठं टार्गेट नाही आहे, चांगली गोलंदाजी करावी लागेल. सज्ज होताना राईट आर्म द विकेट. यश पात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटका फसतोय आणि पहिल्या विकेटवर संतोष पात्र पहिला विकेट प्राप्त करतोय. कैफ मोठा धक्का म्हणता येईल, कारण आपण पाहतोय जेव्हा शून्यावर फलंदाज बाद होतोय तेव्हा संघाचं मनोधैर्य जे आहे, क्षेत्ररक्षण करणारा संघ जो असतो मनोधैर्य जबरदस्त वाढत असतो, उत्साह निर्माण होत असतो. पुंडलिकजी कराळे यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. कोणगाव बिग बॅश लीग 2021 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. तर सुरुवात अतिशय अप्रतिम करून देतोय गोलंदाज संतोष संगणेक गणराजपूर संघाचा, कारण की पाहतोय आपण क्रमांक 3 वर नवीन फलंदाज शशी येतोय. इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल KPL स्टार संघाला. हा जर सामना जिंकायचा असेल, आणि गवली सरांनी उल्लेख केला होता की जो संघ जिंकेल तो जवळपास सुपर 6 मध्ये क्वालिफाय करणार आहे. आणि पहिलाच जो सेन्सन झाला होता कोणगाव बिग बॅस चा पहिला सेन्सन, आणि त्याचा विजेता संघ KPL स्टार. आणि या गवली सर KPL स्टार संघाने खूप प्रभावशाली कामगिरी केलेली आहे, मग ती कोणगाव प्रीमियर लीग असो की मात्र कोणगाव बिग बॅश लीग असो. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज शशी येतोय. एका चांगली पार्टनरशिप, अजून खातं उघडल्या गेलं नाही धावाचं, पण खातं उघडतोय विकेटचं गोलंदाज संतोष नाईक. जबाबदारी मोठी आहे आणि संगणेक आहे. समोर मात्र अमोल. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण अमोलसाठी पॉईंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण, आणि कव्हर पॉईंट, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर मात्र मिड ऑफ आणि शॉर्ट थर्ड मॅन हे ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. ऑन साईडकडे जर पाहिलं आपण अमोलसाठी शॉर्ट मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये आहे, आणि फायनली एक सर्कलच्या आतमध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, एक मध्ये स्क्वेअर लेग आणि एक मिड विकेट. उंच असा फटका धोकादायक ठरू शकतोय. बॅक टू द बॉलर, अतिशय अप्रतिम झेल आणि दुसरा दे धक्का. अमोल हा फलंदाज बाद. जर एक विकेट पूर्ण केल्या तर म्हणजे हॅट्रिक होईल. या हॅट्रिकसाठी या संघाचे सर्व आदरणीय कमलाकर नाईक साहेब यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये दिल्या जाईल. काय सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण, कारण की करावी लागेल जर आपल्याला सामना जिंकायचा असेल, कारण की या स्थितीमध्ये 43 धावा आहे, त्या रोखायची असतील तर विकेट घेणं गरजेचं आहे. यस, हॅट्रिक पूर्ण करते बघायचं या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत एक मात्र विकेट हॅट्रिक झालेली नमित याने विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे, आणि ह्या चेंडूवर जर फलंदाज बाद केला तर मात्र दुसरी विकेट हॅट्रिक बघायला मिळेल. आता मात्र संगणक पाहतोय आपण कर्णधार राज बावले येतोय, आणि शाहू येतोय. अजून एक मोठा फलंदाज पाहतोय आपण शाहू पाटील येतोय. खूप एक चांगलं व्यक्तिमत्व आहे मैदानाच्या बाहेर सुद्धा, आणि एक चांगला खेळाडू म्हणून आम्ही सातत्याने त्याचा उल्लेख करतोय. आणि अजून क्रिकेट त्याच्या जवळ आहे भरपूर, आणि चांगला फलंदाज आहे मधल्या फळीतला, आणि इथून मात्र पार्टनरशिप करावी लागेल. सातत्याने आम्ही उल्लेख करतोय, पण विकेट हॅट्रिक पूर्ण करेल काय. इथे मात्र गोलंदाज संगणक संतोष नाईक एक मात्र विकेट हॅट्रिक कालच्या दिवसामध्ये पाहिली होती आपण नमित पाटीलच्या माध्यमातून. खातं अजून उघडल्या गेलं नाही, पण 2 विकेटनी खातं उघडतोय. एक दणदणीत सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज संतोष नाईकच्या माध्यमातून. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण, इथं मात्र शशी आहेत
शशी असेल. क्षेत्ररक्षण पाहूया कशा प्रकारे. विकेट हॅट्रिक हा बॉल आहे, त्यासाठी मात्र परिवर्तन नाही आहे. पॉईंटला क्षेत्ररक्षक पाहतोय आपण हरी, याला सुद्धा आपण पाहतोय कव्हर पॉईंटला एक्स्ट्रा कव्हर. ठीक आमच्या समोर मिड ऑफ जवळपास गली वर एक क्षेत्ररक्षक फाईन लेग पाहतोय आपण. हॅट्रिकचा चेंडू असेल. ओ माय गॉड, अतिशय अप्रतिम चेंडू होता, अप्रतिम चेंडू. आणि सलग 3 चेंडूवर कुठल्या प्रकारे धाव नाही आहेत, त्यामध्ये 2 खेळाडू बाद. आणि गवळी सर मी जो उल्लेख केला होता की पहिल्या षटकामध्ये 1 किंवा 2 फलंदाज जर बाद केले तर मात्र दबाव टाकू शकतोय गणराज स्पोर्ट हा संघ KPL स्टार या संघावर. नाही, अगदी बरोबर. कारण जेव्हा धावा तुमच्याकडे कमी असतात किंवा खूप धावसंख्या नसते तेव्हा अशा प्रकारचं प्रेशर बिल्डअप करणं गरजेचं असतं. यास मात्र ड्राईव्ह केलंय, ऑफ ड्राईव्ह, समोर येतोय चेंडू आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र पूर्ण करतोय शशी. व्यक्तिगत डावाची आता मात्र चौथ्या चेंडूवर सुरुवात पाहायला मिळाली. खातं उघडतोय शशी, खातं उघडल्या गेलं. इथं मात्र KPL स्टार संघाचं 2 बाद 1 अशी नाजूक स्थिती. 43 धावाचं टार्गेट स्वीकारताना पहिल्या षटकामध्ये थोडंसं असं मी म्हणेन गवली सर की बॅकफुटवर ढकलल्या गेलं या षटकामध्ये KPL स्टार संघ. ज्या प्रकारे पॉवर प्लेमध्ये संघनायक संतोष नाईक मारा करतोय, पण विसरून चालता येणार नाही. अजून जर विचार केला आपण KPL स्टार संघाची फलंदाजी खूप मजबूत आहे. प्रथम नावाचा एक फलंदाज खेळाडू कक्षामध्ये, त्यानंतर संघनायक पाहतोय आपण राज बावल्याकडे क्षमता आहे, उंच उंच मोठे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. पण या सामन्यात सिद्ध करावी लागेल कारण की एवढी मोठी धावसंख्या नाही आहे, धावसंख्या छोटी आहे, पण पार्टनरशिप या विकेटसाठी बनेल काय. याच पाहता लॉफ्ट केलंय, हवेत आहे. अजून एका फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. तिसरा फलंदाज या षटकामध्ये बाद. अतिशय अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण संतोष नाईकच्या माध्यमातून. 5 चेंडू टाकल्या गेले गवली सर, त्यामध्ये 3 विकेट, 1 निर्धाव चेंडू, त्यानंतर मात्र 1 धावा खर्च करतोय. अतिशय सुरेख षटक आतापर्यंत जर विचार केला आपण, चांगली गोलंदाजी. आणि या स्पर्धेतली आतापर्यंत इकॉनॉमिक जर गोलंदाजी पाहिली आपण, सर्वात चांगलं षटक हाताळतोय इथे मात्र गोलंदाज संतोष नाईक. पहिल्या 5 चेंडूमध्ये अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. सांगतात नाही षटकार किंवा चौकार जर भेटला तर मात्र इकॉनॉमिक चांगली म्हणता येणार नाही या स्पर्धेची या षटकासाठी. ग्रामपंचायत कोणगावचे माजी उपसरपंच सुनीलजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या सौभाग्यवती मीनाताई म्हात्रे या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. सुनीलजी म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. तर क्रमांक पाहतोय आपण आता मात्र 5 वर प्रणय येतोय फलंदाजी करण्यासाठी. KPL स्टार संघाची दाणादाण उडवल्या गेली. पहिल्या षटकामध्ये पाहतोय ज्या प्रकारे भेदक अतिशय अप्रतिम मारा करतोय संतोष नाईक, वेगवान गोलंदाज. सर्वात महत्त्वाचं गवली सर आपण उल्लेख करूया की लाईन लेंथ खूप छान आहे. विकेट टेकिंग गोलंदाजी करताना पाहतोय आपण आणि त्याचा परिणाम की 3 फलंदाज बाद केले. चांगला चेंडू इथं मात्र फक्त पुश केलंय बचात्मक पद्धतीनं शॉर्ट पॉईंटकडे. आणि तोपर्यंत मात्र अंतिम चेंडूवर एक सिंगल प्राप्त करतोय शशी. तर 2 धावा आहेत 3 गडीच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अतिशय उल्लेखनीय कामगिरी संघनायक संतोष नाईक यांची. काही गोलंदाजी केलेली आहे, कारण आपण पाहतोय की धावसंख्या खूप मोठी आहे, टार्गेट फार मोठं दिलेलं नाही आहे, पण पहिल्या षटकामध्ये एक दबाव टाकणारी गोलंदाजी बघायला मिळाली, प्रेशर बिल्डअप करणारी गोलंदाजी बघायला मिळाली. फक्त 2 धावा दिल्या आणि महत्त्वपूर्ण असे 3 फलंदाज बाद केले. जेव्हा लो स्कोरिंग सामना असतो तेव्हा तुमची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण A दर्जाचं होणं गरजेचं असतं. मला आजी सामना आठवतोय वर्ल्ड कप 1983मध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज जो सामना झाला होता, लो स्कोरिंग सामना झाला होता, पण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण काय झालं होतं ते फार महत्त्वाचं. आणि भारताने वेस्ट इंडिजला पराभूत केलं होतं. एक क्षण असं वाटत होतं की वेस्ट इंडिज हॅट्रिक करणार विजयाची, कारण 1975 आणि 1979 दोन्ही वर्ल्ड कप वेस्ट इंडिज जिंकले होते आणि 1923 वर्ल्ड कपसह जिंकेल असं वाटत असताना मात्र 25 जूनची जी दुपार ती मात्र काल रात्र ठरली होती वेस्ट इंडिजसाठी. आणि खऱ्या अर्थाने तिथूनच मात्र भारतीय क्रिकेटर एवढे एडे झाले होते. आणि आता मात्र संपूर्ण भारत देशामध्ये क्रिकेट या खेळाला आपण खूप अफाट प्रेम करतोय. त्याचाच परिणाम पाहतो की टेनिस क्रिकेटसुद्धा खूप लोकप्रिय होत चाललेलं आहे. पण आपण त्यामध्ये भिवंडी तालुका नंबर 1 अख्ख्या या भारतामध्ये. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये.
आता मात्र दिनेश येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाचा गवली सर की पहिल्या षटकामध्ये खूप छान प्लॅटफॉर्म तयार केलं आहे संघनायक संतोष यांनी. इथे मात्र अचूक टप्प्यावर जर गोलंदाजी केली तर अजून या षटकामध्ये दबाव टाकू शकतोय गणराज स्पोर्ट संघाचे गोलंदाज. पण इथून मात्र एक चांगली फलंदाजी करावी लागेल KPR स्टार संघासाठी आणि ती क्षमता आहे प्रणय आणि शशीमध्ये. स्ट्राईकला फलंदाज शशी असेल. व्यक्तिगत आता मात्र 3 चेंडूमध्ये 2 या धावसंख्येवर फलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय. याच पात्र उडवलंय चेंडूला हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अजून एका फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. जल्लोष पाहतोय आपण ब्राह्मणदेव स्टँड मध्ये पाठीराख्यांचं. बॅट्समन आहेत ते मात्र हवाई यात्रा करतायत. तब्बल 4 फलंदाज बाद झालेले आहेत. ते 4ही फलंदाज कॅच आउट झालेले आहेत. आणि पाहतोय आपण काय कॅच घेतलेला आहे. हे फार महत्त्वाचं असतं. तुमचं क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं असतं. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. गवली सर मी तर म्हणेन की खराब फलंदाजी KPR स्टार संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण की तुमच्याजवळ 30 चेंडूमध्ये फक्त 43 धावाचं टार्गेट आहे. तुम्ही ग्राउंड शॉट खेळून सुद्धा धावफलक घालता ठेवू शकता. असं वाटते की समोर 90 किंवा 75 धावाचं टार्गेट ठेवले त्या प्रकारे हवाई फायर खेळण्याचं भर देतात KPR स्टार संघाचे फलंदाज. पण पवार हे विसरून चालणार नाही की गोलंदाजी जी होती ती ए दर्जाची होती. कारण प्रवृत्त केलं जाते मोठा फटका खेळण्याचा. आणि कसं असतं की फलंदाजाला बाद करायचा असेल तर तुम्ही त्याला संधी द्या त्याचा मनपसंत फटका खेळण्याची. पण त्यामध्ये एक चूक होते आणि बऱ्याचशा वेळेला असं होतंय. तर मला एक सामना आठवतो वर्ल्ड कप 1987चा रिलायन्स कप 1987 मुंबईला सेमीफायनल भारत विरुद्ध इंग्लंड सामना झाला होता. कपिल देवने एक फलंदाजीला प्रारंभ केला. 20 चेंडूमध्ये 31 धावा पटकावल्या आणि 21वा चेंडू खेळण्यासाठी माईक गॅटिंगनी हेमिंगच्या आता चेंडू सोपवला. स्वतः खेळपट्टी उभा राहिला सीमारेषेवर आणि कपिल देवला बाद केलं झेलबाद. सज्ज होताना गोलंदाज यावेळेस मात्र अजून एक फलंदाज बाद तुचेल मया फक्त पटावर हजेरी लावण्याचं काम करताना KPR स्टार संघाचे फलंदाज. निम्मा संघ गारज झालेला आपण जी चर्चा करत होतो की मनपसंत फटका खेळण्याची. तर इंग्लंड संघाचा जो कॅप्टन होता माईक गॅटिंग मिडविकेटला उभा राहिला. हेमिंगच्या हातात चेंडू सोपवला आणि कपिल देव नेहमी मिडविकेट लॉंगॉनला फटका खेळण्यामध्ये माहीर होता. मिडविकेटला फटका खेळला आणि सीमारेषेवर माईक गॅटिंगने झेल घेतला आणि त्या ठिकाणी कपिल देव निकाली बाद झाला. आणि मात्र भारताच्या आशा संपुष्टात आल्या. आता मात्र महेश नाईक मोस्ट एक्सपिरियन्स बॅट्समन येतोय. KPR स्टारचे ओनर सुद्धा आहेत महेश नाईक. पाहूया संघ खूप अडचणीत आहेत कशा प्रकारे फलंदाजी करतोय. क्षमता आहे फटके खेळण्याची. आता मात्र पूर्ण जबाबदारी असेल इथे मात्र महेश नाईक आणि संघनायक राज बावले यांच्यावर. कारण की आघाडीचे 5 फलंदाज फक्त आणि फक्त धावसंख्या जर पहिले आपण 2 म्हणजे अतिशय वाईट स्थिती पाहतोय आपण KPR स्टार संघाची गवली सर. आणि पहिल्याच असं संघ आहे की या स्थितीमध्ये एवढी वाईट स्थिती असेल. तर महेश नाईकसाठी सुवर्ण संदेश प्रत्येक षटकाराला आदरणीय निशांतजी म्हात्रे साहेब यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये दिल्या जाईल. तर आता मात्र अजून विकेट हॅट्रिकवर एक गोलंदाज येतोय दिनेश. कारण की पहिल्या षटकामध्ये संतोष आला होता आणि विकेट हॅट्रिक इथं मात्र पूर्ण करेल काय पाहायचं आहे. दिनेश सज्ज होताना याच पाहता सुरेख फटका आहे खाली क्षेत्रामध्ये. चेंडू जाईल की नाही अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडूला अडू शकला नाही. सीमा पार हा चौका.
याच पात्रा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पॉईंटवर आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय आणि संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 7. एक आत्मविश्वास बघायला, पहिला फटका जो खेळला त्यामध्ये सुद्धा आत्मविश्वास होता. आताचा जो फटका खेळला होता त्यामध्ये हेच फार महत्त्वाचं. क्रिकेटिंग स्ट्रोक जे आहेत ते तुम्ही खेळायला हवेत. पहिल्या चेंडूवर काय फटका खेळला, दुसरा चेंडू सुद्धा चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. दिनेश चांगली गोलंदाजी म्हणता येईल आतापर्यंत. पुढचा चेंडू याच पात्र चांगला चेंडू टर्न केलाय फक्त एक धावेसाठी आणि हे क्लास तुम्हाला पहिल्या चेंडूपासून दाखवायला पाहिजे होता, कारण की जेव्हा मोठं टार्गेट नाहीये तुम्ही ग्राउंड शॉट खेळून स्ट्राईक रोटेट करू शकताय. दबाव टाकला गेला गोलंदाजीच्या माध्यमातून तर धावसंख्येत बदल होते. धावसंख्या पाहतोय आपण 8, 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दिनेश सज्ज होताना परत दुऱ्यांच्या टोकाकडनं रेट अमोर द विकेट. यस मात्र बॅक टू द बॉलर, ड्राईव्ह पाय धोकादायक ठरू शकतोय आणि इथं मात्र अजून एक फलंदाज बाद होतोय. तालमेल पाहायला मिळाला नाही, फलंदाज धाव बाद. होऊ शकता आपण ओमकार वडवले साहेब हे उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून एक बक्षीस आहे. जर राज यांचा कुठल्याही गोलंदाज जर विकेट प्राप्त केला तर त्या गोलंदाजाला 500 रुपये देण्यात येईल. क्या बात आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आपण, वेळेचं बाण ठेवायचंय, फास्ट खेळायचे. कृपया आतापर्यंत पाहतोय आपण जवळपास 55 मिनिटं झालेली आहेत. सामना 10 वाजता सुरू झालेला आहे. खूपच वेळ गेला आहे सामन्यासाठी. लक्षात घ्यायचं आहे कारण आपण 25-50 मिनिटांमध्ये, खरं तर 50 किंवा 55 मिनिटांमध्ये सामना पूर्ण व्हायला हवा. कौली सर इथं मात्र मला वाटलं होतं की एका चांगली पार्टनरशिप पाहायला मिळेल, पण तालमेल पाहायला मिळालं नाही आणि त्याचाच परिणाम पाहतो की आपण एक विकेट अजून 6वा फलंदाज बाद झालं. महेश नाईक हा फलंदाज बाद होतोय आणि 8व्या क्रमांकावर आता मात्र अजून एक KPS स्टार संघाचा दमदार फलंदाज प्रथम. निश्चित KPS स्टार संघाला जर सामना जिंकत असेल या जोडीला शेवटच्या चेंडूपर्यंत विकेटवर राहणं गरजेचं आहे. संघर्ष करावा लागेल. संघर्ष केल्यानंतर परिणाम काय येईल तो त्यानंतर आहे, पण मेहनत आपल्याला करावी लागेल. कारण की ज्या प्रकारे आपण KPS स्टार संघाला इथे मात्र अडचणीत पाहतोय, कारण की आघाडीचे 6 फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र धावपलकर धावत्या फक्त आणि फक्त 8 आणि मला वाटते की 2 षटकाची समाप्ती सुद्धा होते. तर येणाऱ्या 3 षटकामध्ये कशा प्रकारे KPS स्टार संघाचे फलंदाज पलटवार करेल आणि इथून सामना जिंकून देईल तर आपण ऐकूया पुढचं धावतं वर्णन मॅजिकल ऑफ मराठी वहीचे डॉक्टर गवली सरांच्या माध्यमातून. धन्यवाद सुनील पवार. कारण धावसंख्या आहे 9 आणि समोर जे लक्ष आहे 43 धावांचं लक्ष आहे. धावसंख्या 8 आणि समोर जे लक्ष आहे ते 43 धावांचं लक्ष आहे. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 35 धावा. सामना अजूनही संपलेला, कारण बेस्ट उत्कृष्ट फलंदाज अजून खेळपट्टीवर आहेत. प्रथम खेळपट्टीवर आहे राज बावल्या, कॅप्टन खेळपट्टीवर आहे आणि महत्त्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी येतोय संतोष. हे षटक फार महत्त्वाचं पूर्ण ठरेल, कारण संतोष याने 1 किंवा 2 फलंदाजांनी या षटकामध्ये बाद केलं तर KPS स्टार संघावर एक प्रेशर बिल्डअप होऊ शकतं. याला फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जाते लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक येतोय, खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार चौकार. या ठिकाणी होती. संतोष यांनी चांगलं षटक हाताळलं तर प्रेशर बिल्डअप करू शकतात आणि ही महत्त्वपूर्ण जोडी खेळपट्टीवर आहे. यांनी जर एक चांगली पार्टनरशिप उभी केली, चांगला खेळ केला तर KPS स्टार हा संघ विजय प्राप्त करू शकतो. कारण बेस्ट पेअर आहे, चांगली जोडी खेळपट्टीवर आहे, दोघांकडे क्षमता आहे आणि पहिल्या चेंडूवर दाखवून दिलेलं आहे प्रथमेने. धावसंख्या झाली 12. संतोष याला स्लॉक केलेला आहे आणि चेंडू गॅप मधून जातोय. डीप मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर षटकार.
स्लॉक शिवचा फटका बघायला मिळाला प्रथम याच्या बॅटमधून. मला वाटतं खेळपट्टीवर समोर राजभावल्या कॅप्टन उभा आहे आणि कॅप्टननी मला वाटतं सल्ला दिलेला असावा प्रथमेश की तू तुझा नैसर्गिक खेळ कर. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर षटकार. आता मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये येतोय. आता मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या झाल्या 18. पहिले 2 षटकामध्ये जबरदस्त प्रेशर बघायला मिळालं, मानसिक दबाव. मात्र तिसऱ्या षटकामध्ये लागोपाठच्या 2 चेंडूवर संतोषाचा खरपूस समाचार घेताना पाहतोय प्रथमेश. संतोष पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. आमच्या व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेला मात्र चेंडू खाली राहिला. चेंडूचा वेग कमी बघायला मिळाला. चेंज ऑफ पेस. चेंडूचा वेग कमी बघायला मिळाला. हेच फार महत्त्वाचं असतं. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन, बदल तुम्ही करायला हवा. पहिल्या 2 चेंडूमध्ये आपण बघितलं चेंडू सर्व वेगात हाताळला होता. या तिसऱ्या चेंडूचा वेग कमी केला संतोषाने. संतोष याला फटका खेळलेला चेंडू सरळ जातोय तो लॉंग ऑफला. यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल आणि धावसंख्या झालेले 19. तब्बल 6 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या 19. आता मात्र जे समीकरण आहे 14 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आहे. मात्र एक गोष्ट आहे, सामना जिंकायचा असेल तर केपीएल स्टार संघाचे दोन्ही फलंदाजांना खेळपट्टीवर थांबावं लागेल शेवटच्या षटकापर्यंत. आणि सामना जिंकायचा असेल गणराज स्पोर्ट्स संघाला तर या दोघांना लवकर बाद करावं लागेल. क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतं, पण आम्ही मात्र समीकरण ठरवत असतो. संतोष पुन्हा एकदा सज्ज होईल. 14 चेंडू आणि याला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. लोअर बॉटम हँडल पुश ही एक रणनीती चांगली म्हणता येईल. खराब चेंडूचा समाचार घ्या. समोरचा जर फलंदाज चांगल्या प्रकारे फटकेबाजी करतोय तर त्याला जास्तीत जास्त संधी देण्याचा जो प्रयत्न आहे हेच बघितलेलं आहे कॅप्टन राज बावळे यांनी. फक्त हलक्या हाताने खेळलं आणि प्रथम याला संधी दिलेली आहे फलंदाजी करण्याची. 13 चेंडू आणि 23 धावा. धावसंख्या झालेली 20. तब्बल 6 फलंदाज बाद झाले आहेत. संतोष नाईक पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करतोय. यावेळेला मात्र अपील केलं जाते कॉट बिहाइंडचं. जोरदार अपील आणि याच बरोबर प्रथम बाद. प्रथम हा ऑन साईडचा स्ट्रॉंग प्लेअर आहे हे बघितलं संतोषाने. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ठेवला आणि तो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटला हलकासा स्पर्श आणि चेंडू विसावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातात. आणि गौली सर परत एकदा मात्र विकेटनी वापशी करताना पाहतोय आपण गणराज स्पोर्ट्स या संघाला ज्या प्रकारे संतोष यांनी चतुराई दाखवून हा विकेट प्राप्त केला आहे. माहीत होता की त्याचा सर्वात आवडता झोन ऑनसाईड आहे. उजेष्टीच्या खूपच बाहेर चेंडू टाकला आणि तो चेंडूसुद्धा ऑनसाईडकडे खेचण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेऊन कुठली चुकी नाही कधी विकेट किपर आणि एक मोठा विकेट इथे मात्र प्राप्त केला आहे अंतिम चेंडूवर संतोष यांनी. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 23 धावा. सामना अजूनही रंगतदार अवस्थेमध्ये. फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे यश. क्षेत्ररक्षणात कुठल्या प्रकारे बदल नाहीये. 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी. हॅरी याला मात्र हुकचा फटका. काय फटका खेळलेला आहे, ताकदवर फटका आणि चेंडू जाते डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार षटकार.
आता मात्र 11 चेंडूने जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. 26 धावा झालेल्या आहेत. काय फटका खेळलेला आहे, ताकदवर फटका. हॅरी यावेळेला मात्र टर्न झाला, चेंडू बघितला, अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू त्या प्रकारे करण्याचा प्रयत्न जो केला होता त्यामध्ये यश आलं होतं. शॉर्ट चेंडू आणि हुकचा फटका खेळला होता यश. हा चेंडू मात्र आपण कमबॅक करतोय हॅरी. आता मात्र 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. हॅरी याला पुन्हा हुकचा फटका आणि चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हे पाहू शकता आपण रिप्लेमध्ये KPL स्टार संघाची पाठीराखे फुल एन्जॉय करताना. आणि कौतुक करावं लागेल गौली सर DJ प्रतीक यांसुद्धा काय धून वाजवतोय आणि प्रत्येक षटकार चौकारामागे क्रिकेट रसिकांचं मनोरंजन सुद्धा करताना पाहतोय आपण. सुरेख फटका परत पाहायला मिळाला आणि अजून एक फेकून देतोय 6 धावेसाठी षटकार. कॅप्टन इनिंग या ठिकाणी पेश करताना पाहतोय आपण. राज 9 चेंडू आणि 11 धावा. आता मात्र समीकरण सोपं झालेलं आहे. राज याचं वैशिष्ट्य आहे अतिशय चांगली सुरुवातीला गोलंदाजी केली होती, त्यानंतर फलंदाजी सुद्धा अँकर रोल. कारण एका बाजूने कुठल्या प्रकारे साथ मिळत नाहीये, पण मात्र खेळपट्टीवर थांबून राहिलेलं आहे. हे फार महत्त्वाचं असतं. तुमच्याकडे क्षमता असेल तर तुम्ही खेळपट्टीवर पाय रोवून खेळणं फार गरजेचं असतं. यावेळेला पुन्हा पुलचा फटका, चेंडू हवेत आणि याचबरोबर राज बावळ्या बाद. यस, फलंदाज बाद. आणि जो बक्षीस लावलं होतं अमोल साहेबांनी तो बक्षीस सुद्धा हरी यांनी पटकावलेलं आहे 500 रुपयाचं. पुन्हा असं वाटलं होतं की KPL स्टार मात्र विजयाकडे वाटचाल करतोय आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र सरते शेवटी हॅरी यांनी मिळवून दिलेली आहे. राज याला बाद करण्यात यश आलेलं आहे. आता मात्र 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. कारण तब्बल फलंदाज जे बाद झालेले आहेत, 8 फलंदाज बाद झालेले आहेत. 8 फलंदाज बाद झाले आहेत. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 11 धावा. दोन्ही संघाचे पाठीराखे खास करून बाल प्रेक्षक जास्त प्रमाणात आहेत. चौकार षटकाराला लगेच KPL स्टारचे पाठीराखे जल्लोष करताना दिसत आहेत आणि फलंदाज बाद झाला की गंधरा स्पोर्टचे पाठीराखे जल्लोष करताना दिसत आहेत. हॅरी पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. खेळाडू कक्षाकडून गोलंदाजी करतोय. यावेळेला मग कंट्रोल हुक शॉट खेळलेला आहे. मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग लेग वरने येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 34 धावा झाल्या आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 9 धावा. चेंडू आणि 9 धावा. संघर्ष बघायला मिळतोय. संघर्षपूर्ण बॅट आणि बॉलचा संघर्ष या सामन्यामध्ये बघायला मिळतोय. हॅरी पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. यावेळेला स्वीपचा फटका गॅप मधून जाईल. चौकार. बघायला मिळाला. स्वीपचा फटका बघायला मिळाला. प्लेसमेंट किती जबरदस्त होतं सुनील पवार. आपण बघितलं की मिड विकेटला होता, स्क्वेअर लेगला होता. दोघांच्या मधून फक्त दोघांनी बघितलं की चेंडू किती वेगात सीमारेषेवर जातोय ते आपल्याला कोणी आणायचं. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आणेल की स्क्वेअर लेगचा, फक्त बघितला आणि चौकार. अतिशय वेगात चौकार. आता मात्र 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता.
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. पंच पहिली वॉर्निंग देत आहेत. पंचांनी पहिली वॉर्निंग दिलेली आहे. जेव्हा दुसरी वॉर्निंग मिळेल तेव्हा पेनल्टी असणार आहे. अतिशय क्लास शॉट पाहिला आपण आणि गौलीचं सर्वात महत्त्वाचं या फटक्यामध्ये टायमिंग आणि प्लेसमेंट किती छान होती. त्यावरून आपल्याला लक्षात आलं की मिडविकेट आणि स्कोरलेग क्षेत्रातला विचार करावा लागला की हा चेंडू कोण आणेल. त्या विचारामध्ये चेंडू मात्र स्कोरलेग बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय आणि या चौकारांनी परत एकदा पाहतोय KPS स्टार संघ विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय. इथं मात्र विकेट प्राप्त करावं लागेल. जेव्हा एक विकेट घेतला जाईल ना तेव्हा मात्र अंतिम जोडी असेल तेव्हा मात्र सामना अजून एक रंगत स्थितीमध्ये येऊन टेपेल. पण KPL स्टार संघाचं एक वैशिष्ट्य राहिलं आहे की आपण पाहतो की मिडल ऑर्डर आणि लोअर मिडल ऑर्डर फलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे. आज एक काही अपयश झाला होता. अमोलला सुद्धा अपयश आलं होतं. शशीसुद्धा अपयश आलं होतं. शाहू पाटीलला काय फारसं काही करता आलं नाही. प्रणय फार करता आले. मात्र राज त्यानंतर महेश नाईक प्रथम यश यांनी चांगल्या प्रकारे फलंदाजी केलेली आहे. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल तो प्रेम. प्रेम कशा प्रकारे फलंदाजी करतोय बघायचं आहे. नावात प्रेम आहे पण गोलंदाजावर तुम्ही प्रेम कधीच करू नका. 6 चेंडू आणि 5 धावा. आणि याचबरोबर यष्टीचित जो गोष्टीचा उल्लेख केला होता विकेट जर पडला तर मात्र शेवटची जोडी खेळपट्टीवर आहे आणि अजून 5 चेंडूमध्ये 5 धावेची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू मागं या सामन्याची कहाणी बदलत आहे आणि काय सामना पाहतोय. पहिला सामना सुपर हिट KPS स्टार विपक्ष गणराज स्पोर्ट या दोन्ही संघात दरम्यान अतिशय सुरेख रंगतदार स्थितीमध्ये सामना आहे. कारण की एक विकेट हवं आहे इथं मात्र गणराज स्पोर्ट संघाला विजय साजरा करण्यासाठी आणि 5 धावेची आवश्यकता असेल इथं मात्र KPS स्टार संघाला सामना जिंकण्यासाठी. 5 धावा आणि एक मात्र विकेट जर प्राप्त केला इथं गणराज स्पोर्ट संघाने तर मात्र सामना जिंकेल तो. पण शेवटी मात्र काही असो सामना रंगलाय खूप छान. क्रिकेट रसिकाचं मनोरंजन होते. कोणी जिंको पण शेवटी मात्र विजय होईल. कोंडगाव क्रिकेट फेस्टिवलचं या स्पर्धेचे सर्वेसर्वा कुमारजी म्हात्रे साहेब आणि पूर्ण ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून अतिशय प्रतिम आयोजन पाहतोय आपण. अख्खा कोंडगाव खेळेगा आणि खेळतोय पाहतोय पाठी राखे तर खेळाडूपर्यंत संपूर्ण कोंडगावकर वाशियांना आपण या मैदानावर पाहतोय. अतिशय सुरेख सामना. आता मात्र अंतिम जोडी खेळपट्टीवर आहे आणि 5 चेंडूमध्ये 5 धावेची आवश्यकता आहे. राजेश कराळे येतोय. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. संघर्ष बघायला मिळाला. अगदी पहिल्या चेंडूपासून आपण बघितलं कधी पारडं KPS स्टारचं जड होताना बघितलं तर कधी पारडं मात्र जड होतंय ते गणराज स्पोर्ट संघाचं. सामना लंबकारप्रमाणे प्रेक्षकांना बघायला मिळाला पण सरतेशेवटी कोण विजय प्राप्त करतोय याचं उत्तर लवकरच बघायला मिळेल. गणेश गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं. लगेच सामन्याला सुरुवात करायची. तब्बल 1 तास 10 मिनिटे या सामन्याला आतापर्यंत गेलेली आहेत. राजेश खेळपट्टीवर आहे. यश खेळपट्टी. यश याने चांगली कामगिरी केलेली आहे. 2 चेंडूमध्ये 6 धावा पटकावल्याने काय स्वीपचा फटका खेळला होता पण यश मात्र नॉन स्ट्रायकर गेलेला आहे. नाही गौली सर जेव्हा यश स्ट्राईकला मिळेल ना तेव्हा मात्र सामना अजून एक चांगल्या स्थितीमध्ये येऊन जाईल. पण इथं मात्र सामना अजूनच भाकीत करता येत नाही की कुठला संघ जिंकेल. कारण की पाहतोय KPS स्टार संघाची अंतिम जोडी खेळपट्टीवर आहे आणि इथून अजून त्यांना 5 धावेची आवश्यकता आहे. सामना खूप छान एक रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे. चला आपण वेळ कमी घ्या. सातत्याने आम्ही तुम्हाला सूचना करतोय. गणेश पुन्हा एकदा मार्गस्थ. खेळण्यासाठी सज्ज होईल तो राजेश कराळे. गणेश मार्गस्थ होतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा बाळा इकर यांनी फर्स्ट वॉर्निंग दिलेली आहे. यानंतर तुम्हाला पेनल्टी. आणि याचबरोबर फलंदाज यष्टीचित
96च्या वर्ल्ड कपची जेव्हा भारतीय संघाचा सचिन तेंडुलकर 66 धावावर खेळत होता आणि रोमेश कालुरते यांनी तो स्टंपिंग केली होती, तिथून सामना श्रीलंकेने जिंकला होता. पण इथं मात्र सुरेख स्टंपिंग पाहायला मिळाली रवी देशलीच्या माध्यमातून आणि सामना इथं मात्र जिंकतोय तो 4 धावेनी गणराज स्फोटा संघ.